दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर आणि बुलेटिनची सुरुवात करूयात अशोक खरात प्रकरणातल्या एका मोठ्या अपडेटनं। अशोक खरात प्रकरणी एसआयटीनं आणखी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। तर तासाभरापासून एसआयटी कडून चौकशी ही सुरू करण्यात आलेली आहे। खरातशी संबंधित असलेल्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी आता ताब्यात घेण्यात आलंय। ईशान्येश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या फार्म हाऊसवरती आणखी कोणकोणते कारनामे सुरू होते याबाबत आणखी खुलासा होण्याची शक्यता या तपासामधून व्यक्त केली जाते। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, नेमकी कोणाकोणाची आता तपासणी सुरू आहे, किती वेळापासून या तपासाला सुरुवात झालेली आहे आणि अधिकचे आत्ताचे ताजे अपडेट्स काय मिळतात? आकांक्षा, आपण बघतोय खरं तर या खरात प्रकरणामध्ये अनेक जे पुरावे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेले आहे आणि एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भामध्ये खरात नंतर त्याचा ऑफिस भाऊ असलेला नीरज जाधव असेल, त्याचे आर्थिक जे सगळे व्यवहार बघणारा दीपक लोंढे असेल, यांची चौकशी झालेली होती किंवा त्यांची चौकशी आता सध्या पुन्हा केली जाणार असल्याची देखील माहिती मिळते। आणि आता यानंतर नाशिकच्या सिन्नरमध्ये जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचारी यांना देखील एसआयटीनं ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची देखील चौकशी होणार आहे। काल खरातची तब्बल 7 तास एसआयटीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीच्या दरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे ही एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। या चौकशीच्या दरम्यानमध्ये या मंदिरामध्ये असेल किंवा त्या सिन्नरमधल्या फार्म हाऊसमध्ये नेमके काय काय या खरातचे काळेनामे सुरू होते त्याचा संपूर्ण उलगडा खरं तर एसआयटीकडनं केला गेला। एसआयटीच्या या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नाशिकमधले अनेक जी मालमत्ता आहेत त्यांची देखील माहिती खरातकडनं घेतली गेली आणि या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी असेल, 2 कर्मचारी असेल, त्यांची देखील आता चौकशी ही केली जाणार आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या चौकशीनंतर या सगळ्या काळ्या नाम्याचा किंवा या खरातच्या लैंगिक शोषणाचा जो मुख्य नाशिकमधलं जे केंद्र होतं त्याचं जे कार्यालय होतं ओकस म्हणून जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये नेमके कोणकोणते कारनामे होत होते आणि या ठिकाणून ज्या पीडित महिला होत्या त्या महिलांना मंदिरामध्ये घेऊन किंवा त्या ठिकाणाहून इतर त्यांचे जे शोषण केले जात होतं, लैंगिक शोषण केलं जात होतं, या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने या महिलांना अडकवलं जात होतं याची सगळी माहिती ही एसआयटीच्या माध्यमातून घेतली जात आहे। त्यामुळे आता महत्त्वाचं जर बघितलं तर यामध्ये या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचारी यांना ताब्यात घेऊन एसआयटी चौकशी करणार आहे आणि या चौकशीनंतर नेमकं या खरातचे आणखी काही कारनामे आहेत का याचा तपास जो आहे तो आता एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे। अगदी, त्यामुळे या चौकशी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडे कडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। भोंदूबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटी कडून कसून अशी चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान आज देखील अशोक खरातची एसआयटी कडून आणि आयकर विभागाकडूनही चौकशी केली जाते। अशोक खरात, नीरज जाधव आणि दीपक लोंढे या तिघांची एकत्रित चौकशी होत असल्याची माहिती मिळते। तासाभरापासून ही चौकशी सुरू झालेली आहे। हिमांशू पोलीस क्लब इथं ही चौकशी केली जाते। तर खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती ही एसआयटी कडून गोळा करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। तर अशोक खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाने एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे। आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधींच्या व्यवहाराची चौकशी केली जाणार आहे। खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांची सखोल अशी चौकशी केली जाणार आहे। नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील हा गोळा केला जात असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची छाननी देखील केली जाणार आहे आणि त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधी लोक देखील पोलिसांच्या रडारवरती आलेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती असल्याची माहिती मिळते। काही सातबाऱ्यांवरती सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील नावं असल्याचं या तपासामध्ये उघड झालंय। त्यामुळे या व्यवहारांच्या लिंकिंगद्वारे मोठे आर्थिक घोटाळे हे उघड होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता तपासाला आणखी